एकच नंबर झाले, काहीच जास्त नाही, एकदम लेवल टू लेवल आहे, विषयच काय नाही. आणि मी म्हणू शकत नाही जास्त झाले कमी झाले, एकच नंबर झाले जे झाले ते. कुठे आवाज कमी कर जरा. या निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कंधारकरांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय. आपण मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलात. मतदाराचे, कंधारवासियांचे आपण कसे आभार मानणार आहात आणि कंधार शहरातील लोकांना काय संदेश देणार? कंधार शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही एवढंच आश्वासन देतो की त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आम्हाला आणि आमच्या नळगे घराण्यावर त्यांनी परत विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला आमच्या. त्याबद्दल मी कंधार शहरातल्या सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या काही जी अपेक्षा आहेत माझ्याकडून कंधार शहराच्या विकासासंदर्भामध्ये, तर त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करतो. धन्यवाद. रंगले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष साऊथ विभागाचे निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पक्षांतर्गत. तरीही तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणून वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना एक गिफ्ट देतात, विजयाची गिफ्ट देतात. या विजयाकडे आपण कसं बघता? मी सर्वप्रथम कंधार नगरपालिकेतल्या सर्व मतदार बांधवांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आमचे युतीचे उमेदवार शहाजी नळगे यांना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे. त्याचबरोबर एक सर्वसामान्य वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं एक स्वप्न आहे की सर्वसामान्य माणूस या ठिकाणी निवडून आला पाहिजे, सर्वसामान्य माणूस सत्तेच्या खुर्चीत बसला पाहिजे. आज आपण बघितलं असेल तर माझ्या उजव्या बाजूला वडील समाजाचे आमचे दिलीप पवार आहेत आणि डाव्या बाजूला वैदू समाजाचे दिलीप देशमुख आहेत. एक सर्वसामान्य दोन्ही सर्वसामान्य घरचे माणसं या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मी वार्ड क्रमांक 2च्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड असं मतानं या ठिकाणी वैदू समाज आणि वडील समाज यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवाराच्या बाबतीत इमानदारी ठेवली आणि सर्वसामान्य माणसानं, सर्वसामान्य घरच्या माणसांनी या ठिकाणी दोन्ही आमच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे वैदू समाजाचे असलेले उमेदवार दिलीप देशमुख हे निवडून आलेले आहेत आणि आमचा एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अवघ्या 4 मतांना पडलेला आहे. या ठिकाणी आम्ही या निवडणुकीमध्ये खातं खोललेलं आहे. येणारी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा नक्कीच फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.